पहिली गोष्ट, मी याला घरावर जायला सांगितलं नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझी सही हवी आहे ना, माझी एक अट आहे. पण त्याआधी मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. अहो अजून काय क्लिअर करायचंय तुम्हाला? तुमचं काय चाललंय ना मला कळतच नाहीये. आई जाऊ दे ना, नाही द्यायची त्यांना सही, नको देऊ देत. मीही तो विषय सोडून दिलेला आहे. आता ही डील पूर्ण कशी करायची ते मी माझं बघून घेईन. तू नको त्रास करून घेऊस. अरे असा कसा नको त्रास करून घेऊ इंद्रा? आणि का तुझं तू बघशील? आहे ना तुझा बाप समर्थ, कमवले ना एवढी प्रॉपर्टी. कोणासाठी, कोणाची आहे प्रॉपर्टी? तुझीच आहे ना. मी असं सगळं असताना तू एकट्याने का वणवण करायची? का अशा अवस्थेत स्वतःला टाकायचं? तुझ्या जागी जर का एखादा कामगार असता ना तर कुठलाही न विचार करता हे गेले असते त्याच्या मदतीला धावून. हो मी आलो सुद्धा. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे, इथे माझा मुलगा माझ्यावर चिडून रागावून घर सोडून आलाय त्याच्या हट्टासाठी. पण मी आलो ना इथे तुमच्या हट्टासाठी. हट्ट? कधी केलं तुमच्या मुलाने हट्ट? आणि ज्याला तुम्ही हट्ट म्हणता ना तो हट्ट नाहीये. हे सगळं तो काही स्वतःच्या फायद्यासाठी नाही करत आहे. यामुळे ना तुमच्या कंपनीचा, तुमच्या कामगारांचाही तितकाच फायदा होणार आहे. मुळात त्याच्या एकट्याच्या मनात आहे सगळं घाण टाकून कंपनी नंबर 1 ला न्यायचं. मला असं अजिबात वाटत नाही. मला फक्त वादच घालायचा आहे का हो? नाही बास झाला आता. मी ना थकले तुम्हाला समजावून. मला तुम्ही शेवटचं सांगा, तुम्हाला सही करायची आहे का नाही? इंदिरा, या कंपनीत कामगारांचा 20% हिस्सा आहे. त्याचा मला विचार करावाच लागेल. वाह, सिम्पली ग्रेट. म्हणजे आपल्या कंपनीचा एवढा मोठा निर्णय आपण त्या अडाणी कामगारांना इन्व्हॉल्व करून घ्यायचा, ज्यांना धड लिहिता वाचता सुद्धा येत नसेल. बस, परदेशात शिकून काय आला असेल एवढी अक्कल आली? तू लोकांची लायकी काढायला लागलास, लोकांची अक्कल काढायला लागलास. कामगारांना पाण्यात बघतोस तू, त्यांना कमी लेखणारा तू कोण आहेस रे? मी मालक आहे या फॅक्टरीचा, आणि ते साधे कामगार. त्यांच्यात आणि माझ्यात खूप मोठं अंतर आहे आबा, आणि ते पार करणं त्यांना या जन्मी तरी शक्य नाहीये. तू मालक आहेस ती ह्याच कामगारांमुळे. ते इथे येतात, रोज राबतात, त्यामुळे तू या खुर्चीत बसून 4 नवीन गोष्टी मिळवू शकतोस. आज तू 18 तास काम करतोस ते ह्यांच्या जीवावर. उद्या तेच नसतील, तुझी टार्गेट, तुझी डील्स कशी पूर्ण होणार आहे? आणि अंतराचं म्हणशील तर कामगार आणि मालकातलं अंतर हे मालकाने कमी करायचं असतं, म्हणजे तू. तरच कंपनीची प्रगती होऊ शकते. अच्छा, म्हणजे कंपनीची प्रगती फक्त कामगारांमुळेच होते का? तुमचा कामगार इथे येतो, तो राबतो, तो कष्ट करतो का फक्त? माझा मुलगा तो नाही राबत या कंपनीसाठी? तो नाही कष्ट घेत काय कंपनीसाठी? त्याची मेहनत, त्याचं शिक्षण सगळं तुमच्या लेखी कमी महत्वाचं आहे का? फक्त कामगार महत्वाचे आहेत तुमच्यासाठी? मग इतकंच असेल ना तर का नाही बसवलं त्या एमडीच्या खुर्चीवर तुमच्या कामगारांना? का फक्त माझ्या मुलाचाच विचार केला त्या खुर्चीसाठी? कारण कावळा गरुड झेप नाही घेऊ शकत. कामगार हा कामगारांच्या जागी आणि मालक हा मालकाच्या जागी. सोड नाही, यांना काय करणार आहे? त्यांच्या त्या कामगारांची माझ्या केबिनच्या बाहेर उभं राहायची सुद्धा लायकी नाहीये.
लायकी नाहीये कामगारांची, लायकी नाहीये. तुम्ही दोघं विसरतात. तुमचा नवरा तुझा बाप आधी कामगारच होता. आज तो मालक आहे. कावळा गरुड झेप घेऊ शकत नाही. हे जे कामगार आहेत ना, ते आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी काबाड कष्ट करतात. गैरसमज आहे हा, खूप मोठा गैरसमज आहे हा तुमचा. ते कष्ट करतात का? ते काय उपकार नाही करत आपल्यावर. त्यांचं पोट भरण्यासाठी कष्ट करतात. ते चाकरी करतात आपल्याकडे, नोकर आहेत ते आपले. आणि असं काय काम करतात हो ते? सांगा मला, काय काम करतात ते? असं काय काम करतात ते? काय लायकी आहे त्यांची? ठीक आहे, आता मला तुझी लायकी जाणून घ्यायची आहे. अहो, मी हे प्रॉपर्टी गहाण टाकण्यासाठी तुला सही आहे ना, करतोस आहे. पण एक अट आहे माझी. ज्या कामगारांची लायकी करतोस ना, त्याच कामगारांच्या वस्तीत जाऊन एक दिवस राहायचं. जर का तू एक दिवस राहू शकलास, मनापासून नाही पण मी सही करेन. काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? ही कुठली अट आहे तुमची? वस्तीत राहायचं? तुम्ही ना सह्या न देण्यासाठी आता एक वेगळा पर्याय शोधून काढताय, दुसरं काही नाही. अहो, इंद्राभाऊजींना जमणार आहे का तिकडे घाणेरड्या त्या गलिच्छ वस्तीत जाऊन राहायला? विक्रांत, अरे तू तरी आबांना समजव ना. बरोबर आहे. आणि इंद्रा, बघ, तुझ्या एका निर्णयामुळे इतका सगळा वाद होतोय. हे मोठं सोडून दे ना ऑप्शन. आपण काहीतरी पर्याय शोधूया. का काढायचा पर्याय ऑप्शन? का सगळं सोडून द्यायचं? त्यांनी कमवून ठेवलं ना त्याच्या बापानी. हे सगळं कोणाचं आहे? त्याच्या हक्काचं आहे ना. मग त्यांनी काय हे सगळं सोडून द्यायचं? आणि हे सगळं तो काय स्वतःच्या फायद्यासाठी करतोय का? नाही ना. या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचाही फायदा आहे. अहो, मग ठेवा ना त्याच्यावर थोडा विश्वास. ते काही नाही, तुम्ही तुमची वस्तीत जाण्याची अट पहिले मागे घ्या आणि तो म्हणतोय ना तर सह्या करून टाका. जमणार नाही. ही माझी अट सांगितली. जो दुसऱ्यांचा आदर करत नाही याचा आदर मी करत नाही. माझी अट मान्य असेल, मी सही करेन. ठीक आहे, मान्य आहे मला तुमची अट. इंद्र, काय बोलतोयस तू? नाही हा, मी तुला असा वेडेपणा करू देणार नाहीये. नाही आहे, करू दे मला हा वेडेपणा. इंद्रा, नको रे बाळा, ऐक ना माझं. यांनाही कळू देत ही डील मिळवण्यासाठी मी किती पॅशनेट आहे. ठीक आहे, मान्य आहे मला. तयार आहे मी एक दिवस राहायला तुमच्या त्या कामगारांच्या वस्तीत. इंद्रा, ऐकणार रे, नको ना असा मूर्खपणा करूस. केटी, अहो तुम्ही तरी ऐका ना. यस सर. इंद्रा, प्लीज ऐक माझं. नको ना जाऊस तिकडे. यस केटी, हे तुमचे इंद्रजित महाडिक साहेब MD हे एक दिवस कामगारांच्या वस्तीत राहणार आहेत. खरं आहे. तुमचं काम हे आहे की हे त्या वस्तीत पूर्ण एक दिवस राहतात की नाही यावर लक्ष ठेवायचं. ठीक आहे. ठीक आहे, भेटू एक दिवसानंतर. अहो ऐका ना. अहो घ्या ना तुमची अट मागे. इंद्रा, अरे तू तरी ऐक ना. मी नाही बघू शकत तुला त्या वस्तीत राहिलेलं. इंद्रा, इंद्रा, आपण करूयात, हळूहळू प्रगती करूयात कंपनीची. इंद्रा, ऐक रे.
अरे 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 ए भांडगुळार काय केलंस हे हा? काय लेका नुकसान केलंस हा? नुकसान करायला आलास का इथं? आता हे नुकसान कोण तुझा बाप भरून देणार आहे का? माफ करा साहेब, वजन झेपलं नाही, पाय घसरून पडलो. हा तर अरे झेपत नव्हतं तर कशाला आलास इथं काम मागायला? जायचं होतंस ना दुसरीकडे मारायला. चुकलं साहेब, आतलं हलकं काम करतो. हा, तर हलकं काम म्हणजे तुझ्या मर्जीतलंच मी काम तुला द्यायचं हा? आणि वरनं पैसे बी द्यायचं. अरे काय म्हाताऱ्या, तुला हे बघ जमत असलं तर बघ, नाही तर जा दुसरीकडं. नाही साहेब, करतो हे काम, करतो. करतो. डोक्याला ताप दिलास नुसता. बस बस, पाणी घेऊन येतो. अहो कशाला येत आहे? हे काय वय आहे तुमचं काम करायचं? हा, घरी बसायचं गपचूप तर आराम करत, तर कामाला येत आहे. घरी काय पोरवाळ बघत नाही वय तुम्हाला? नाही रे, मला एक पोरगी लय काळजी करते बघ माझी. ती इथं ठेवू का तिथं ठेवू करते. अरे पण घराचं भाडं आहे, औषधाचं बिल आहे, हप्ता भरायच्यात, सगळं तिच्या अंगावर कसं टाकायचं, म्हणून मी करतो या. ती बी आहे म्हणा, पर पोरगी म्हणजे परक्याचं धन. आज ना उद्या दुसऱ्याच्या घरी लग्न करून जाणार आणि दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होणार. मग तुम्ही काय करणार? हा, खरंच की राणे आम्हाला जन्मभर पुरायची नाही, आणि तिचं बी आता लग्नाचं वय झाले. आज ना उद्या तिला उजवावी लागलच, आणि लगीन करायचं म्हणजे हातात व्हायच का व्हायना पैसा अडका लागल. नाही, असं दमून बसून चालायचं नाही. माझ्या राणीसाठी अंगात बळ आणायला लागल, मला हे काम करावंच लागल. महालक्ष्मी एक्सप्रेस काय झालं? कसला विचार करता एवढा? मी सांगू का, राणीचाच विचार करत असणार आहे. एवढा काय विचार करायचा आहे? ती राणी, तिची आई आणि तिचा बाप, अख्खं रेशन कार्डच बाद आहे. ते बी खरंच आहे बघ. ती राणी आहे का नाही, पक्की 12ची आहे. माझ्या की नाही अशी डोसक्यात जाते की नाही, असं वाटतं की नाही 2 थोबाडीतच द्यावं तिला. मग काय आता मुहूर्त बघायचा आहे का? सरळ जायचं, समोर उभं राहायचं, हात असा मागे न्यायचा आणि द्यायचे दिवशी ठेवून. विचार तर तोच असतोय, पण अरे महिन्याच्या महिन्याला भाडं आणून ठेवते ना मग हातात. गोचिडावानी अशी घराला चिपटून बसली आहे माझ्या. का नाही? विक्रांत साहेब, हो बोला की, काही काम होतं का आमच्याकडे? होय. काम करायला येता की गप्पा मारायला येता? अहो कामाचंच बोलत होतो आम्ही, होय का नाही? होय, कामाचंच बोलत होता. हो झालं, गप्पा झाल्या असेल तर कामाचं आहे का? इंदिरा वस्तीमध्ये राहायला येणार आहे. का? इंदिरा साहेब वस्तीत राहायला येणार आहेत? अहो पण वस्तीत कसं काय राहायला येणार? त्यांचा एवढा मोठा बंगला आहे, कंपनीचे मालक आहेत ते. फॅक्टरीचा मालक आहे. मालक कोण आहे? तो फक्त मॅनेजिंग डायरेक्टर आहे, म्हणजे MD. आणि मी MD होणार आहे. ओहो हो. विक्रांत, अरे सोड त्याला, त्याच्यावर कशाला राग काढतोयस? ती आपली माणसं आहेत. इंद्रजित साहेब खरंच वस्तीत राहायला येणार आहेत? हो, तो इंदिरा वस्तीत राहायला येणार आहे. अहो पण इंदिरा साहेब वस्तीत कुठे राहणार? त्याची व्यवस्था झाली आहे, आबासाहेबांनी सांगितले त्याला. अहो पण मग इंदिरा साहेब वस्तीवर राहायला आल्यावर आम्ही काय करायचं? त्याची चांगली खातिरदारी करायची तुम्ही. आणि खातिरदारी एकदम बेस्ट व्हायला पाहिजे. आणि सोबत केटी सुद्धा असणार आहे. केटी असल्यावर कशी करायची खातिरदारी? कठीण आहे समज. काय कठीण आहे त्यात? तुम्हाला सांगितलेलं काम तुम्ही करायचं. त्या इंद्राला असा काही त्रास द्यायचा ना की त्याला ते आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे. आणि तो चमचा केटी, तो जर मध्ये काही बोलला तर सरळ आबांचं नाव घ्यायचं. त्याला सांगायचं आम्ही जे काही करतोय ते आबांनी सांगितलंय तसंच करतोय.
हे नाही भारी आहे. आता बघाच आम्ही काय करतो ते. काय पण म्हणा उर्मिला मॅडम, तुमचं डोसको म्हणजे लयच भारी बघा. हो एकच नंबर. कौतुक कराल तेवढं कमीच आहे बघा. हो ना, माझं कौतुक करण्यापेक्षा तुम्ही दोघं जण असं काम करा की आम्ही तुमचं कौतुक करू. चला निघा, कामाला लागा. येतो साहेब. कुठली पाहुणी येणार आहेत काय माहिती. आता आबांचे पाहुणे येणार आहेत म्हटल्यावर महत्वाचे असतील. ते मला नाही माहिती. त्या पाहुण्यांना बी आजच येत होतं. चांगलं म्हणलं आराम केला असता तर तू बी करा नाही मला बी करू द्या नाही. तिकडं फॅक्टरीत राबायचं आणि इथे येऊन पाहुण्यांची उठा बस करायची. याला काय अर्थ आहे. अरे गोट्या असं काय बोलतोय. अतिथी देवो भव अशी रीत आहे आपली. हे असं आळस करून कसं चालेल बरं. हे बघ भावा, तू सांगितले म्हणून मी आलो इथं, नाहीतर आपल्याला काय पडली नाही त्या पाहुण्यांची. बरं ठीक आहे, आता आलायस ना, तोंडाचा पट्टा जरा बंद कर आणि पटापट हात चालव. नाही उचकी. इथं कुठलं संकट येणार आहे काय माहित. मोठं संकट येते का छोटं संकट येते. अरे बापरे, पाहुणे आले वाटतं. चल चल. नमस्कार आबासाहेब. हे असं अचानक न सांगता आलो त्यामुळे तुम्हाला धक्का बसला असेल. माफ करा, न कळवता आलो. हा बाबा, असं कसं बोलताय. हा का लाजवताय आम्हाला. अहो तुम्ही वस्तीत आला म्हणजे आम्हाला आनंदच होतो. होय आबा. हा देवदारात आल्यावर जसं बरं वाटतं का नाही मनाला, तसं तुम्ही आला की वाटतं. हे तुमचं प्रेम बोलतंय, पण मी आज येण्याचं एक विशेष कारण आहे. तुमचे इंद्रजित साहेब एक दिवस तुमच्या सोबत राहणार आहेत तुमच्या वस्तीत. म्हणजे इंद्रा साहेब आपल्या वस्तीत राहणार आहेत. अरे पण असं कसं अचानक इथं राहायला आलंय. मला वाटतंय इंद्रा सरास निघाला आबाने हाकलून दिलंय. खोळ आहे करे तुम्ही. कळतं का काय तुम्हाला. अरे घरातनं हाकलून दिल्यावर ते काय सोडायला येतील स्वतः. अरे मला वाटतंय तसं काहीतरी एक गडीची भानगड असणार आहे. एक कळलं का उचक्या का लागत होत्या. पाहुणं नाही संकट येणार होतं. आबा कसं इशरू ते कळणं झालंय. एक इशरू का. तुम्हाला काय विचारायचंय मी सांगतो. तर मी सांगते, तुमच्या इंद्रजित सरांना तुमच्याबद्दल जाणून घ्यायचंय. तुमचे त्रास, तुमची दुःख त्यांना अगदी जवळून बघायचे. त्यामुळे ते तुमच्यातलेच एक होऊन राहणार आहेत. हो, पण जरी ते तुमच्यातलेच एक होऊन राहिले तरी ते तुमचे मालक आहेत हे विसरू नका. जो मान सन्मान तुमच्याकडून त्यांना फॅक्टरीत मिळणं अपेक्षित आहे, तोच मान सन्मान त्यांना इथेही मिळायला हवा. मालती, मी सांगते ते नीट लक्षात ठेवा. तुमच्या इंद्रजित सरांची छान काळजी घ्या. तुम्हाला जमलीच तर करा खातिरदारी त्यांची. त्यांना काय हवंय नकोय ते पण बघा. आणि मुख्य म्हणजे माझ्या इंद्राला इथे कुठल्याही पद्धतीचा त्रास होता कामा नये. बाईसाहेब, तुम्ही काय बी काळजी करू नका. आम्ही इंद्रजित सरांची एवढी काळजी घेऊ, त्यांना काय बी कमी पडणार नाही बघा. अहो बाईसाहेब, एक दिवस काय, चांगले 4-5 दिवस राहतील आनंदाने साहेब व्यवस्थित. एवढी काळजी घेऊ आम्ही त्यांची. नाही नाही नाही, एवढं करायची गरज नाहीये. अंतर राखूनच वागा.
तो इथे राहायला आला म्हणजे तो तुमच्यातला एक होत नाही, कळलं ना? चला निघूया आपण, येतो. इंद्रा, काय होतंय तुला? त्रास होतोय का? हे बघ, पुन्हा एकदा विचार कर. तुला इथे राहायला जमणार नसेल तर आपण लगेच निघूयात. आपण निघूयात. ठीक आहे. हे कोणासाठी? कोणासाठी म्हणजे? माझ्या इंद्रासाठी. तो काय इथलं पाणी पिणार आहे का? का? काय प्रॉब्लेम आहे? त्याने अट माझी मान्य केली आहे. मग नुसतं इथं राहायचं नाहीये, एक दिवस त्यांच्यासारखं जगायचंही. ते जे पाणी पितात ते प्यायचे, जे खातात ते खायचे. नाही, हे चालणार नाही. इंद्रांनी तुमची अट निमूटपणे मान्य केली आहे ना, मग बस ना आता. हा असा त्रास कशाला देताय त्याला? ते काही नाही, तो पाणी पिईल ते घरचंच आणि जेवेल तेही घरचंच. हे तुम्हाला मान्य असेल तर ठीक आहे, नाही ते इंद्रा चल, तू घरी चल परत. नाही आई, मी शब्द दिलाय त्यांना आणि आपल्या फॅक्टरीच्या ग्रोथसाठी एवढं तर मी करूच शकतो. असं काय करतोय? आई, मी तुला सांगितलं ना, नको काळजी करूस. जा तू. अगं जा. मीही माझ्या काळजाचा तुकडा तुमच्या भरवशावर सोडून जाते. त्याची काळजी घ्या. आणि तू माझ्या इंद्रापासून लांब राहायचं. जर तुझ्यामुळे माझ्या इंद्रासोबत काही चुकीचं घडलं ना, तर गाठ माझ्याशी आहे.